पुढची बातमी आहे बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांनी आता मतपडताळणीसाठी अर्ज केलाय। बारामतीत विधानसभा निवडणुकीत अजित पवारांविरोधात युगेंद्र पवारांनी निवडणूक लढवली होती आणि या हाय व्होल्टेज लढतीत अजितदादांनी त्यांचे पुतणे युगेंद्र पवारांचा दारुण पराभव केला। या पराभवानंतर आता युगेंद्र पवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे मतपडताळणीसाठी अर्ज केलाय। बारामतीतली विधानसभा निवडणूक ही अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशीच महत्त्वाची झालेली होती। मात्र आता निकाल लागल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जो काही अजित पवार यांचा तिथे विजय झाला आणि युगेंद्र पवारांचा पराभव झाला, त्यानंतर अजित पवारांविरोधात निवडणूक लढवलेले युगेंद्र पवार यांनी आता मतपडताळणीसाठी अर्ज केलेला आहे। निवडणूक अधिकाऱ्यांकडे मतपडताळणीसाठी युगेंद्र पवारांनी अर्ज केलाय। आपल्या पराभवानंतर बारामतीतल्या या हाय व्होल्टेज लढतीमध्ये अजित पवारांनी त्यांचे पुतणे युगेंद्र पवारांचा दारुण पराभव केला। मात्र आता मतपडताळणीसाठी युगेंद्र पवारांनी अर्ज केलाय। म्हणजे एकूणच एक प्रकारे या निकालावरतीच त्यांनी आक्षेप घेतलाय। कोणत्या भागामध्ये कशी किती मतं मिळाली याची पडताळणी पुन्हा करण्यासाठी युगेंद्र पवार यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केलाय। पुण्यामध्ये पत्रकारांनी अजित पवारांना राज्यातील महायुतीच्या महासत्ता स्थापनेबाबतचे अनेक काही प्रश्न विचारले। यावेळी अजित पवारांनी आपल्या अंदाजात उत्तर दिलं। अजित पवारांची ही टोलेबाजी बघूयात। तर पुण्यातल्या काही पत्रकारांनी अजित पवारांना नेहमीप्रमाणे सत्ता स्थापनेसंदर्भातले काही प्रश्न विचारले आणि यावेळी अजित पवारांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये नेहमीच्या अंदाजात जी काही उत्तरं दिली त्यावेळी अजित पवारांची टोलेबाजी ऐकण्यासारखी। पुण्यामध्ये काही पत्रकारांनी त्यांना सत्ता स्थापनेसंदर्भातले प्रश्न विचारले असता अजित पवारांची टोलेबाजी बघायला मिळाली। पहिल्यांदाच बसल्यामुळे तुम्हाला झोपचं माप मिळतंय असं म्हणतायत। सुरुवातीला कुठली बस म्हणजे त्यांना मुख्यमंत्री करावं अशी तुला तू कसा रे विसरतोस? मी 48 का 72 तास आम्ही दोघांनी सरकार चालवलं। पहिल्यांदाच कुठं बसलो तेव्हा दोघंच गाडी घेऊन फिरत होतो आम्ही। आता एकनाथ शिंदेच्या ऐवजी त्यांना करावं असं म्हटल्यामुळे तुम्हाला फार सॉफ्ट कॉर्नर मिळालं। अरे नाही रे बाबा, मी त्यांना म्हणालो की बाबा सरकार 132 जागा आणि 4 का 5 अपक्ष 137 जागा। 137 आकडा काही एका पक्षाचा लहान आकडा नाहीये। लोकशाही आपण मान्य केली पाहिजे। असं काही 1 वर्ष 5 वर्षातले 1 वर्ष तुमच्याही वाटेल तुला आता दुसरे कुठले प्रश्न राहिले नाहीत विचारायचे? मी तुम्हाला सांगतो, आता सध्या अतिशय प्रचंड बहुमताचं महायुतीचं सरकार स्थापन करून ज्या काही आम्ही विजन 5 वर्षाचं डोळ्यासमोर ठेवलेलं आहे त्याची अंमलबजावणी करणं, याला आम्ही अग्रक्रम देणार।